वर्षा बंगल्यावरच्या लॉनमध्ये गुवाहाटीमध्ये बळी दिलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग ही पुरलेली आहेत असा एक खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय। मुख्यमंत्री फडणवीस अजूनही वर्षावरती राहण्यासाठी का जात नाहीत असा सवाल उपस्थित करत असताना राऊतांनी हा दावा केला। गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्याचं मंतरलेलं शिंग इथे पुरलेलं आहे असं स्टाफ सांगतो असं राऊत म्हणाले। मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये यासाठी ही मंतरलेली शिंग आणली असंही राऊतांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकी कसली भीती आहे असा सवाल त्यांनी विचारलाय। दरम्यान या टीकेवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोखठोक असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। ही बीजेपीच्या अंतस्थ गटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतो आहे। हे खरं आहे की खोटं आहे आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही। आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत। पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंतरलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे। दरम्यान राऊतांनी केलेल्या आरोपांवरती विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। मुख्यमंत्र्यांनी वर्षावरती राहायला जावं असा सल्ला रोहित पवार यांनी दिलाय, तर पटोलेंनी सुद्धा यावरती भाष्य केलंय। आज जे नेते आज सत्तेत आहेत महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर असं काही विचार करत असतील, जे करतात नाही करतात हे नाही सांगू शकत, पण जर करत असेल म्हणजे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यामुळे हे सगळे तर्क वितर्क बाजूला जर आपल्या ठेवायचे असेल तर उद्याच आजच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं वर्षावर जाऊन राहण्याला सुरुवात केली पाहिजे। त्यातूनच सिद्ध होईल की पुरोगामी महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत। आणि जर ते तिथं गेले नाहीत तर वेगळे तर्क वितर्क हे वाढत जातील आणि 5 वर्षात इतके वाढतील की 5 वर्षानंतर त्यांना अडचण आल्याशिवाय राहणार नाही। एकनाथ शिंदेंनी पाहिलं की आपणही आता नरेंद्र मोदी सारखं मांत्रिक व्यवस्थेतून पुढे येऊ आणि त्याच्यामुळे त्यांनी पण काहीतरी करून ठेवलं असेल, ते फडणवीसांना कळलं असेल आणि म्हणून फडणवीस काहीतरी मार्ग काढत बसले असतील, त्याच्यात त्यांच्यावर उपचार करायचा काय करत असेल म्हणून ते झालं। पण या पद्धतीचं या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ही चर्चा येणं ही खऱ्या अर्थानं लाजिरवाणी बाब आहे। ह्या गमतीजमतीचा भाग नाही आहे। आम्ही अंधश्रद्धेचा कायदा करून ठेवलेला आहे महाराष्ट्रामध्ये, सरकार त्याला राबवत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।